मी तर पकडल्या गेले नसते. त्या औरंग उदबत्तीचा चटका जरी लागला तरी आमचा जीव कासावीस होतो, तळमळतो आमचा जीव. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी जिवंत असताना अंगावरची साल काढल्या गेली पण तोंडातून शब्द बाहेर पडला नाही. त्या औरंगजेबापुढे माझे राजे कधी झुकले नाही. अंगावरती जखमावरती मीठ चोळलं पण माझ्या राजांनी त्या औरंग्यापुढे दयेची भीक कधी मागितली नाही. ते होते छत्रपती संभाजी महाराज. धर्म म्हणजे काय, धर्मनिष्ठा म्हणजे काय, हिंदवी स्वराज्यासाठी प्राण सोडणं म्हणजे काय असतं ते शिकावं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांकडून. 40 दिवस शत्रूंच्या ताब्यात होते. 40 दिवस माझ्या राजांना त्रास सोसावा लागला. काय त्या वेदना, काय तो त्रास. एका दिवशी नख काढल्या गेली, एका दिवशी जीभ काढल्या गेली, एका दिवशी अंगावरची साल काढल्या गेली, एका दिवशी अंगावरती मीठ चोळल्या गेलं, एका दिवशी डोळे बाहेर काढले, एका दिवशी अंगावरची पूर्ण साल काढावी आणि प्रत्येक अवयवाचे तुकडे करावे. शब्द एकच होता, धर्म स्वीकार. धर्म स्वीकार नाही तर प्राण दे. पण माझ्या राजांचं एकच उद्गार होतं, अरे जगेन तर धर्मासाठी, जगेन तर स्वराज्यासाठी आणि मरेन तरी हिंदवी स्वराज्यासाठी. अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मी माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.